जिला कीड लागली ती बघा पिकली अगोदर, छोटंसं धरलेलं आहे. आता हे लोणचं मी 2 दिवस बघा होऊन गेले आहेत आणि कुणाला जेव्हा धार काढतायत. चाय गार होऊन जाईल, कामच आहे नेहमीची त्याची. लाईट बंद करा वरची. मागे जातो या कुठं नको येऊ, बंद करतो. पाऊस थांबलाय तो. पाऊस एकदा सुरू झाला का सगळं येऊन जाईल. ही बघा छान अशी पारिजातकाची फुलं. बागेतला फेरफटका चालू आहे आमचा. ही बघा छोटीशी काकडी बागली सुंदर दिसते. छोटासा भोपळा आणि तुम्हाला मी एक दाखवते बघा कसं असतं निसर्गाचं. बघा तुम्हाला वरती ते भोपळ्याचं फूल दिसतंय बघा किती उंचावर आहे. त्याला फळ सुद्धा आलेलं आहे आणि आम्हाला असं वाटतं की ते फळ धरेल म्हणून. कालपासून ते आलेलं आहे फूल आणि त्याचा आकार पण वाढलाय ना. म्हणजे एवढं उंचावर जाऊन बघा त्याला फळ लागलंय. थोडंफार तुमच्याशी शेअर करते. आता मला राहता येत नाही आहे, म्हणजे राहत नाही आहे तुम्हाला दाखवल्याशिवाय. आणि हे बघा हे फळ बघा छोटंसं धरलेलं आहे आणि हे तयार होणार. आणि हे मोठं हे बघा हे बघा सगळं झाकून ठेवलेलं आम्ही, कारण पाखरं वगैरे ना डंख मारतात आणि मग ते खराब करतात त्याच्यामुळे. म्हणून हे पुन्हा आता हे झाकून ठेवायचं आपण. आहेत मधमाशा. आज ह्याची भोपळ्याची फुलं ना छान प्रकारे फुललेली आहेत. गेले होऊ दे होऊ दे. फळ आहे त्याला पुढच्याला फळ आहे, ह्याला नाही ते पुढच्यात पण जाणार. हां. त्याच्यामुळे परागीकरण करायचं का असं विचार करतात कोणाच्या. पण आहेत फुलपाखरं वगैरे आहेत त्याच्यामुळे होईल परागीकरण. कोण आहे? अक्षयची मम्मी आहे. अक्षयची मम्मी. या आमचं काम चालू आहे. हा या इकडे या. आमच्या जरा आम्ही जे काय आम्ही तुम्ही करणारी लोक नाही, आम्ही नाही करणार ते आम्ही बघत बसतो. करूया कधी येतील. सध्या माळ चालू आहेत ना. ती गोष्ट नाही हो. आता हे कसं हे सगळं आम्हाला नवीन वाटतं ना. भोपळा विपळा ह्या त्या आम्ही बघत बसतो. आम्हाला आनंद भेटतो. तुम्हाला काय नेहमीच आहे ना. हा हे फळ आपलं फळ झाड. कधी आहे तुमच्याकडे? उद्या. अच्छा. हा. आता जरा बळी ते लावले. आता काकांना उठवते पाठवते. माझं जरा सारवण वगैरे करायला. आता नाही केलं तर उद्या. आता लावलेली वेळ आहे बघा. हे आता सगळं लावलेलं आहे बघा. आमचं उशिरा झालं यावर्षी सगळं. पहिले लावलेल्या वेळी कुसल्या ना. पाऊसच किती पावसा ते पाणी गळतं पहिलं. तुमच्या घरामध्ये ते पहिली वेळ आलेली खराब झाली. त्या लावलेल्या 2 वेळ चिबुडीच्या. हा चिबुडीच्या इथून आणलेल्या काकूने दिलेल्या त्या खराब झाल्या. आता तिची भाजी अशीच आलेली बघा किती पसर. आता परत टाकलेत बिया. बघूया आता आले परत की परत मांडव घालून ठेवता. पाणी तर आपण घालतो. मी पाणी इथे काय तुमचं पाणी चालू असतं ना उन्हाळ्याचं पण. मशीनचं पाणी चालू असतं. पाणी सोडून या मग. हा तो दांडा पण बघ ना. दांडा पण सगळं शेवटचं बघ. दाखव बघू दे. तर आपल्या केळी तुम्हाला दाखवत्या. हे बघा ही जी केळी आहे ना ही आपली ती तुटलेली केळी होती ना जिला कीड लागली ती बघा पिकली अगोदर. आणि हा जो घड आता ह्याचा वरची दिली आहेत ना पाठवून मुंबईला. हा अजून पिकला नाहीये. याची वरची केळी पाठवून दिली. अर्धा आहे हा घड. आता हे पटापट पिकत जातील. आणि हे बघा हे खाली बघा हे छोटंसं केळ बघा. हे बघा कसं पिकलंय एवढूस. एवढंच आहे तयार झालं एकदम. बघ ना किती छान छोटंसं केळ बघा ना मस्त. एक घासाचं पण नाही ते. ही आता कशी एकमेकांच्या सोबत ठेवली ना की ते हळूहळू मध्ये पिकत जाणार. मस्त
शेट आला शेट शेट. बघा पावसाची सर चालू झाली ना तसे आलेले आहेत दोघं जण. तो बघ दुसरा पण आला. त्यांना काय करायची ती मस्ती करू दे. हा बसा तिथे बसा. अजून ते आले नसते. आता पाऊस पडायला लागला ना म्हणून ते आलेले. कधीचे गेलेले आहेत ते. बापरे. हा जाम त्यांना असं खेळायला वगैरे पाहिजे बाहेर. मस्ती नाही ते गळाभेट घेतात ते दोघं जण. बस झालं. पडशील बेटा. हा बघा हा वाघ्या बघा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर चला आपल्या नेहमीच्या रुटीनला सुरुवात झालेली आहे. आता मी चाललेली आहे किचनमध्ये. नेहमीप्रमाणे यांचा नाश्ता वगैरे बनवते आणि मग बाकीची आपली दुसरी कामं. चला सगळ्यात आधी ह्या दोघांना पहिला बांधून ठेवूया. जंगली पडशील खाली बघ. अरे त्याला बांधलं ना म्हणून तो आता असा आहे. पडशील खाली. पडला तर जाईल गटली खाली. बारकाला लुच्चा माणूस आहे. चला आता घरात चला खाया प्यायला जाऊया यांना. काय आज काम करायचं आता? काम करून भिजायचं काम करायचं. आम्ही ना बघाशी विचार केला म्हणजे बागेमध्ये फिरत होतो ना तेव्हा विचार केला की थोडंसं जे वेली आहेत ना जिथे लावलेले आहेत तिकडे सगळं थोडंसं म्हटलं साफ करूया. पण हा बघा हा पाऊस असला तर कसलं काम करायला होते. काय काम करून देत नाही 2-3 दिवस झाले. त्याच्यामुळे काही नाही शांतपणे घरात बसून राहायचं. आपलं घरातलंच आवरायचं सध्या चालू आहे. जा बाबा जा. असं हे सगळं आराम करूया. आराम करायचे दिवस आहेत सध्या आमचे. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता आराम की नाही चालू झालेला आहे. शेरू ना खूप लाडत आलंय आणि आता मी घेतलेलं आहे दुपारचं जेवण करायला. दुपारच्या जेवणात साधं सिंपल म्हणजे फुलके आणि भेंड्याची भाजी करायची. हे बघा आता ही भेंडी ना चिरायला घेतलीत मी. इथे बाहेरच बसले जरा निसर्गाचा आनंद घेत म्हटलं भाजी साफ करूया. पाऊस मगापासून ये जा करतोय म्हणजे असं भरून पण येत आहे आणि एक सर पडते आणि परत थांबते पण पाऊस असं सगळं होतंय. वातावरण खूप असं हे झालं आहे. मला वाटतं कालच्या का परवाच्या व्हिडिओमध्ये कमेंट होता की मुंबईला भरपूर असा पाऊस पडतोय. त्याच्यामुळे कुणालला ना मी लगेच मग फोन केला होता. मी म्हणजे कमेंटमध्ये मला आलं होतं की ताई कुणालला फोन लावा, मुंबईमध्ये खूप पाऊस पडतोय, घरी पोचले का बघा म्हणून. आणि मग ती कमेंट वाचली आणि लगेच मी कुणालला फोन लावला. तेव्हा कुणाल म्हणला की आई माझा ऑफिसमध्ये आहे. म्हणजे थांबला होता तो ऑफिसमध्ये. त्याचे सर त्याला सोडायला जाणार होते. म्हणजे ते पण तिथेच राहतात जवळपास जिथे आता कुणाल राहतो तिथे. त्याच्यामुळे तुमच्या कमेंटच्या माध्यमातून मला माहिती पडलं की मुंबईला पाऊस पडतोय. मग लगेच मी कुणालच्या बाबाला पण सांगितलं असं. त्याच्यामुळे पटकन त्याच्याशी बोलणं झालं. मग तर घरी जाईपर्यंत मात्र जीवात जीव नव्हता. मग घरी पोचल्यानंतर त्याने फोन केला की आई पोचलो म्हणून. इतका पाऊस पडतोय मुंबईमध्ये आम्हाला म्हणजे असं नवल वाटलं या गोष्टीचं मला पण असं. तर ही भेंडी बघा आता कशी चिरून घ्यायची आहेत. 2 तुकडे केलेत भेंडीचे आणि अशी मध्ये ना चीर पडली. मसाला भेंडी ही रेसिपी ना मागे मी शेअर केली होती तुमच्याशी. जरी पण झटपट आहे ना आज पण दाखवते. आणि ह्या भाजीसोबत फुलके ना खूप छान लागतात. त्याच्यामुळे फुलकेच बनवणार आहे. मला ना बऱ्याच वेळेला अशा कमेंट्स येतात की ताई तुम्ही फुलके गॅसवर भाजता ना ते म्हणजे चांगलं नसतं म्हणून. पण मी आता गेली कित्येक वर्ष मी याच पद्धतीने करते फुलके. आणि आता चुलीवरती करायचं म्हटलं तर बघा आता पाऊस पण आहे त्याच्यामुळे चूल काही पेटवत नाही आहे मी. पाऊस गेला का पुन्हा मग आपली चूल की नाही पेटवली जाणार. कुठे चालले कुणाच्या बाबा चालले त्यांची ड्युटी करायला. शेरू ओ शेरू आज ना आपल्या शेरूची तब्येत थोडीशी नरम आहे. काहीतरी मला असं वाटते पोटात त्याच्या गडबड आहे. त्याच्यामुळे त्याला थोड्या वेळाने ना मी सकाळी जरा नाश्ता केलेला आहे आता. मला असं वाटतं की त्याला सर्दी वगैरे काहीतरी झालेलं आहे असं वाटतंय. आणि म्हणून थोड्या वेळाने त्याला की नाही हे देणार आहे खायचा सोडा असतो ना आपला इनो वगैरे असेल ते थोडंसं जिभं टाकायचं. मग काय गॅस वगैरे का असेल ना पोटात ते घाण वगैरे सगळी निघून जातो. मग असं चिमूटभरच द्यायचं. आणि थोडंसं दही लावते. दही त्याला आवडतं. मग दही पण खाल्लं ना की दह्याने सुद्धा पोट वगैरे कसं साफ होतं. म्हणजे पोटामध्ये काही इन्फेक्शन वगैरे झालं असतं ना तर ह्या 2 गोष्टीमुळे खूप फरक पडतो. म्हणजे दही आणि इनो ह्याच्यामुळे.
त्याच्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला हे सांगून ठेवलेलं आहे. असं थोडंफार असं आम्हाला वाटलं की नाही यांची तब्येत थोडीशी खराब आहे तर इनो किंवा दही असं आम्ही देतो. हे कसे प्राणी बघा कुठे ना कुठे तोंड घालतात नाही कायनू बायनू पण खातात ना, त्याच्यामुळे पण बघा ह्यांना त्रास होतो पोटाचा, अशा सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे ह्या 1-2 गोष्टी आम्ही लक्षात ठेवलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी की नाही दही लावून घेते. हे ना अंदाजे 1/2 लिटर दूध असेल आणि हे थोडंसं दही स्टीलच्या टोपात लावते म्हणजे दही कसं छान असं जमून येतं. आपलं ते मातीचं भांडं असतं ना त्यातमध्ये काय होतं जे काही पाणी वगैरे काय असतं एकदम म्हणजे सुकं सुकं होतं दही. त्याच्यामुळे मी आता मातीच्या भांड्यात लावणं बंद केलेलं आहे, स्टीलच्या भांड्यातच लावते. चला हे आता होईल संध्याकाळपर्यंत जमून जाईल. हे साईडला ठेवते. तुम्हाला आता दाखवते लोणचं, मिरचीचं लोणचं बघा मागे तुमच्या शेअर केली रेसिपी, बऱ्याच वेळा दाखवलेलं आहे. आता हे लोणचं मी 2 दिवस बघा होऊन गेलेले आहेत आणि दाखवते तुम्हाला. इतकं टेस्टी झालेलं आहे ना, मग अशी मी थोडंसं चाखून बघितलं, मस्त झालेलं आहे, अगदी परफेक्ट आहे, काही कसलं कमी नाही आहे. छान असं मसाला वगैरे पण एकदम इतका टेस्टी लागतो. हे छान आहे, करून बघा तुम्ही नक्की. चला आता हे ना एक साईडला ठेवते बंद करून. तर एकीकडे दूध बघा गरम करत ठेवलं आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलेलं आहे. भेंडी की नाही आपल्याला फ्राय करून घ्यायची होती. म्हणजे खरं म्हटलं तर लोखंडाच्या कढईमध्ये आपण पुऱ्या बघा कशा तळतो ना त्या पद्धतीने ही भेंडी आहेत ना फ्राय करून घ्यायची असतात. पण तेलाचं प्रमाण की नाही भरपूर होतं, त्याच्यामुळे मी असं तळून घेत नाही. थोडं असं तेल टाकते आणि असं शॅलो फ्रायसारखं असं करून घेते. तुम्हाला जर का तेल भरपूर आवडत असेल खाण्यासाठी, म्हणजे कोणाकोणाला बघा चटपटीत आवडतं ना, तर तुम्ही असं डीप फ्राय करून पण ही भेंडी ना घेऊ शकता. आणि चांगलीशी परतून घेतली भेंडी, त्याच्यानंतर भेंडी ती साईडला करून त्याच कढईमध्ये थोडंसं तेल अजून टाकलं आणि कांदा, कढीपत्ता, आलं लसूण टाकून थोडंसं जिरं पण टाकलेलं आहे, थोडंसं हिंग पण टाकलं आहे, कांदा चांगला असा लालसर करून घेतला असं. म्हणजे एक प्रकारे आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आणि त्या कांद्यामध्ये टाकलेला आहे तिखट मसाला. चांगलं असं मिक्स करून झालं त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. म्हणजे तुम्ही जर का मिक्सरला लावून हा कांदा घेतलात बारीक करून तरी पण चालून जातं. म्हणजे टोमॅटोची ग्रेव्ही जरी केलात ना तरी पण चालून जाईल. पण असं ग्रेव्ही वगैरे केली ना की त्याला तेल सुटायला असा भरपूर असा वेळ जातो. त्याच्यामुळे मी ना असं चिरून घेते बारीक आणि मग असं व्यवस्थित असं ना मॅश करून घ्यायचं. चांगलं असं तेल सुटलं ना मॅश करून झाल्यानंतर आणि मग ती तळलेली जी भेंडी आहेत परतून घेतलेली ती आहे ना त्या मसाल्यामध्ये टाकायची, व्यवस्थित सगळी परतून घ्यायची. म्हणजे सगळा मसाला आहे ना तो त्या सगळ्या भेंड्यांना लागला पाहिजे. कोथिंबीर टाकायची आणि थोडासा पावभाजीचा मसाला असतो ना तो टाकायचा आणि स्लो गॅसवरती ही भाजी आपल्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायची. तर जेवण बघा वाढायला घेतले मी. काकडी कापलेली आहे आपल्या बागेतली आणि ही आपली बघा भेंड्याची भाजी, फुलके बनवलेत, जोडीला पापड आहे. लोणचं हवं आहे काय? नको घ्या चला. अजून हवे काकडी? 2 द्या. तर भाग्या आणि शेरू यांच्यासाठी मूग डाळीची खिचडी असते ना ती आज बनवली होती. आणि मग अशी तुम्हाला बघा बोलली मी बोलता बोलता की शेरूची तब्येत आज ठीक नाही आहे, पण त्याला मी ना ते सोडा दिला आणि त्याच्यानंतर तो दुपारच्या वेळेस की नाही व्यवस्थित जेवलेला आहे. सर्वांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर मी ते किचन वगैरे आवरायला सुरुवात केलेली आहे. किचन क्लीन करून झालं, भांडी वगैरे सगळं घासून झालेलं आहे. पाणी पण आज भरायचं होतं, पाणी पण ह्या वेळेतच भरून झालं होतं सगळं. आणि जी काही म्हणजे केळीच्या पानात बघा आज आम्ही जेवलो. केळीची पानं ना कुणाच्या गावाने काढून ठेवली होती, तर थोडीशी एक्स्ट्राच काढली होती, तर ती सगळी व्यवस्थित एकावर एक रचून ठेवून दिली. पण एक 2 ते 3 दिवस आपल्याला ही पानं की नाही जेवणासाठी चालून जातील. दोन तुकडे करून द्या. खाली उतर, खाली उतर. ऊन बघा किती छान पडले. हे आता ना असं अचानक ऊन आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही पण आता बाहेर पडलो. चहा वगैरे घेतलाय संध्याकाळचा
आणि आता इथे काम करायची तयारी आमची चालू आहे. कुणाला जेव्हा धार काढतायत बघा. काय आलं, कोयत्याची धार गेले, त्याला दात बी झाले ना. धार गेली कोयत्याची. तर हा दगड आहे आमच्याकडे धार काढायचा. एवढा होत नाही, दुसरा दगड आणायला पाहिजे. सुरी आम्ही सुरीला नाही ह्या दगडाने काढतो. त्याला वेगळा दगड येतो, तो आणायला पाहिजे. त्याला वागडी हाय तो करायचा, हाय त्याचा वापर करायचा. ऊन छान आले ना, पण मस्त होय. कोवळा कोवळा ऊन आले. छान वाटतंय. पाऊस जास्त येऊन गेला म्हणून तो कवळा वाटतो. कवळं वाटतं, कवळं. हो, 2 दिवस झाले पाऊस खूप पडतोय ना, त्याच्यामुळे थंड पडलं होतं. आम्ही एकदम हातपाय आमचे गारटले होते. त्याच्यामुळे हे ऊन आता चांगलं वाटतं असं. आता संध्याकाळ झाली ना. समोर सूर्यदेव कशी छान वाटतात बघा. गवत आहे काय हिला टाकलं ना खत, हिला चिबूडच्या ह्याला तुम्ही जाते हात मध्ये माती. काय करायला चाललंय झाला ना, ते खड्डा पडला, अजून टाक जराची माती. नाही, खड्डा नाही, पण पाणी आधी तुंबून खराब होईल ना, खराब होईल. इकडे एकदम खाऊ माती. इथे माती आहे, इकडे पाहिजे. इथे कसा खराब आवडेल. लई खड्डा हे होते लवकर. ते काय झाड मरेल ना लहान तेवढं. त्याला काय होत, त्याला काय होत. मरून जाय. मग सकाळी गेलं काय एवढंच सगळं वाढलेलं. दे माझ्याकडे काय त्याच्यासाठी एक काम करतो, त्याला लागला पाहिजे. तर चला मग आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.